आणि आता मुंबई पुण्यातल्या टॉप 9 बातम्या। मध्य आणि पश्चिम रेल्वेवर आज रात्रीपासून सीएसएमटी फलाट विस्तारीकरणासाठी मेगा ब्लॉक। सीएसएमटी ते भायखळा दरम्यान 10 तास तर पश्चिम रेल्वेवर ग्रँट रोड ते मुंबई सेंट्रल दरम्यान 13 तासांचा ब्लॉक। कफ परेडपर्यंत भुयारी मेट्रोची चाचणी पूर्ण झाली। कुलाबा वांद्रे सिब्स भुयारी मेट्रो 3 मार्गिकेमधील आणखी एक महत्त्वाचा टप्पा पूर्ण करण्यात यश आलंय। पुणे शहरामध्ये तापमान वाढलेले आहे। पारा 38 अंशांवर। कोरेगाव पार्कामध्ये सर्वाधिक 37.3 अंश सेल्सिअसची नोंद। नवी मुंबईमधील पाम बीच मार्गालगत सायकल मार्गिकेला हिरवा कंदील। प्रकल्प राबवण्यास उच्च न्यायालयाची नवी मुंबई महापालिकेला परवानगी। सार्वजनिक हिताचा प्रकल्प असल्याचं स्पष्ट करत प्रकल्पास परवानगी। जेजे हॉस्पिटलच्या 136 कामगारांना दिलासा। कायमस्वरूपी सेवेत घेण्याचा आदेश कायम। औद्योगिक न्यायालयाचा निर्णय कायम ठेवत कामगारांना दिलासा। फेब्रुवारी महिन्यामध्ये मुंबईमध्ये 12,000 घरांची विक्री। राज्य सरकारला मुद्रांक शुल्क वसुलीच्या रूपात 900 कोटी रुपयांहून अधिकचा महसूल प्राप्त। प्लास्टिक मुक्ती परिसरासाठी पुण्यामधील सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालयातील पालिकेचे अधिकारी कर्मचारी सरसावलेले आहेत। प्लास्टिकच्या बाटल्याऐवजी मातीच्या मडक्यामध्ये पाणी देण्याच्या सूचना। पूर नियंत्रणासाठी पुणे महानगरपालिकेला 200 कोटी रुपयांचा विशेष निधी राज्य सरकारकडून मंजूर। शहरातील नाले ओढे यांच्या बाजूला सीमा भिंती बांधल्या जाणार आहेत। निधीसाठी पुणे महानगरपालिकेचे शासनाला साकडं। समाविष्ट गावांचा जीएसटी हिस्सा मुद्रांक शुल्काची मागणी करण्यात आली आहे। 32 गावांच्या मिळकत कर वसुली स्थगिती दिल्यामुळेच निधीची मागणी।